माझ्या स्वप्नात एवढा हरवलायस की मीच आल्याचं कळलं नाहीये तुला. काही काम होतं? काम नाही, असंच तुला बघावंसं वाटलं म्हणून आले. अच्छा. हाऊ रोमॅन्टिक इज दॅट? तुझी गर्लफ्रेंड तुला सांगते की ती तुला बघायला आली आहे आणि तू. मी जरा कामात होतो त्यामुळे. ओ, पण मी आले तेव्हा तू डे ड्रीमिंग करत होतास. विचारत होतो थोडस. कसल्या? अनन्या, मी आता असं बोलण्याच्या मूड मध्ये नाहीये. आय एम रिअली प्री ऑक्युपाइड नाव. ओ, आणि तू प्री ऑक्युपाइड का आहेस हे विचारण्याचा हक्क आहे का मला? आपण आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी शेअर करतोच असं नाहीये. ऑलराईट, आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येकाशी शेअर करतो असं नाहीये. ती शेअर करायलाही खास माणसं लागतात. एम आय राईट? अनु प्लीज डोंट. मला निघायचं आहे आता. कुठे चाललास तू? मीटिंग आहे, उशीर होईल, जावं लागेल मला. कोणाबरोबर? नवीन क्लायंट आहे. तू ऑफिसला परत येणारच का? आपण संध्याकाळी कॉफी पिणार आहोत ना? नाही, वाट नको बघूस. मी येतो. सी. देवी कुठे आहे ग? बसली आहे खोलीत. शाळेची बॅग काढून बसले. काहीतरी प्रोजेक्ट दिलाय बाईंनी म्हणे. दमले ग बाई मी. या मुलीला शाळेतून आणायचं ना म्हणजे माझी दमछाक होते. काय रस्त्यामध्ये नुसती धांदल चालली होती तिची. नैना कशी काय तिला झेलते कोणाला माहित. आज देवीला आणायला तू गेली होतीस? नैना कुठे आहे? कुठेतरी बाहेर गेली. बाहेर कुठे? मी काय विचारलं नाही. ती काय आता लहान मुलगी आहे का? अगं नैना किती मोठी झाली तरी आपल्यासाठी सदैव लहानच असणार आहे. आई बाबा काय चाललंय? गप्पा. विक्रम आज एवढ्या लवकर कसं काय? आज काही विशेष काम नव्हतं ऑफिसमध्ये आणि नैना बरोबर थोडं बोलायचं होतं म्हणून आलो. नैना नाहीये घरात. नाहीये म्हणजे कुठे गेली? कुठेतरी बाहेर कामाला गेली आहे. मार्केटमध्ये गेली असेल कदाचित. नैना नक्की कुठे गेली आहे हे आम्हा दोघांनाही माहित नाहीये. हो, ओके ठीक आहे, मी आलोच. नाही का? तुला तो हाट होता आपल्या कॉलेजमधला ढापण्या गडकरी? कोण रे? अगं नाही का तो असं फुल हातांचे शर्ट घालायचा आणि बटनाशी वरपर्यंत बंद करायचा नाही का तो? नाही, मला नाही आठवत. त्याचं काय? तो ना तुझ्यावर सॉलिड मारायचा. कमाल. आता काहीतरी स्टोरी सांगू नकोस तू. अरे स्टोरी नाही बाबा, खरंच सांगतोय. खूप मारायचा तुझ्यावर. आणि माझ्या सगळ्या मवाली मित्रांनी ना त्याला घाबरवलं होतं. त्याला असं सांगितलं होतं की जो कोणी नैना सहस्रबुद्धेवर मरतो अविनाश त्याचे डोळे काढतो. कसला घाबरला होता तो. अगं आणि एके दिवशी सकाळी सकाळी आला ना मला भेटायला कॅन्टीन मध्ये. मला म्हणतो की हो माझं ना नैनावर खरंच खूप प्रेम आहे, प्लीज तुम्ही आमच्या प्रेमाच्या आडी येऊ नका.
मला हसावं की रडावं तेच कळायला माहितीये ना. अरे हा सिंगल पसली आपली 14 इंची छाती अशी फुगवून मला सांगतोय की माझ्या आणि नयनाच्या प्रेमाची आड येऊ नका. मम्मी ना एक आयडिया केली. त्याला म्हटलं ओके नाही येणार, पण जर तू तुझे सगळे कपडे काढून कॉलेजच्या गेटला हात लावून परत इथे आलास तर. अरे मी काय कोणी तुझ्या प्रेमाच्या आड येणार नाही त्याला सांगितलं. मग काय गेला ना पळत. तसंच तसा नाही, पळत गेला म्हणजे त्या दिवसानंतर तो कॉलेजमध्ये दिसलाच नाही कधी. एवढं सगळं चालू होतं मला काही माहीतच नाही. अशा बऱ्याच गोष्टी आहेत नाही ना ज्या तुला अजून माहित नाहीत. एक्सक्यूज. बोल विक्रम. कुठे आहेस? पार्लरमध्ये. काही काम होतं? नाही नाही, सहजच केला होता. पार्लरमध्ये असशील तर तुला नीट बोलता नाही येणार. ठीक आहे, मी नंतर करतो बरं. ओके बाय. नाही ना, माझ्यामुळे तुला खोटं बोलावं लागलं. इट्स ओके. भाग्यश्री, विक्रम बोलतो. हॅलो. हॅलो अनुमावशी, कशी आहेस तू? हाय बच्चा, आय एम गुड. हाव यू? एकदम फर्स्ट क्लास. तुझी आठवण आली म्हणून फोन केला. ओ सो स्वीट. अनुमावशी, तू कधी येणार आहेस माझ्या बरोबर खेळायला? वेल, जेव्हा मला सुट्टी असेल तेव्हा. मी डॅडाला सांगू का तुला उद्यापासून वेकेशन्स द्यायला? आत्ताच सांगते, थांब. मी वेकेशनला गेल्यावर काम कोण करणार? वेकेशन्स मध्ये काम थोडे करायचं असतं. वेकेशन्स मध्ये तर मज्जा करायची असते. अच्छा, पण कामही असतं ना ऑफिसमध्ये, ते कोण करणार? ते सगळं डॅडा त्याचं बघून घेईल. मी सांगू का त्याला? आत्ताच थांब. सर घरी आहेत का? हो, तो केव्हाच घरी आलाय. बुट्टी मारले त्यांनी आज ऑफिसला. पण कोणाला सांगू नकोस हा, नाही तर सगळे ओरडतील त्याला. नाही नाही, त्यांना कोण ओरडणार आहे? ते तर बॉस आहेत ना. अरे हो की, मी पण मोठी होऊन ना बॉस होणार. बॉस झाली की आपल्याला कोणीच ओरडत नाही. अच्छा लिसन, मी आत्ताच ऑफिसमधून दमून घरी आले. मी तुला नंतर कॉल करते. आणि पुढच्या विकेंडला मी नक्की तुझ्या घरी येईन. मग आपण खेळूया. ऑल राईट? प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. बाय. टेक केअर. कुणाशी खेळायला निघालीस? आमच्या ऑफिसमध्ये तन्वी आहे ना, तिची मुलगी आहे. खूप गोड आहे. तिने कुठून तरी माझा नंबर मिळवलाय. आता माझं काही खरं नाही. अगं, तुला मुलांची आवड आहे तर स्वतःचा पाळणा हलवायचं बघा की. आता किती दिवस दुसऱ्यांच्या पोरासाठी पाळणे गाणार तुम्ही? बघू. बघू ठरलेलं उत्तर आहे. नॉनसेन्स. मी आता अभयला पण सांगणार आहे. अल्टिमेटम द्यायला लावू नका. आता नातोंडाचा आवाज नाही ऐकवला ना तर जायदाद से बेदखल करूंगा, सिनेमातल्यासारखा. अर्थात आमच्या जायदादीला काळ कुत्र विचारत नाही म्हणा. बाबा तुम्ही पण ना. बरं, फोन आला होता का? अभयचा? नाही, कालपासून नाही आला. नाही, अभयचा नाही. तुला स्वीट हार्ट म्हणणार आहे त्या हरामखोराचा. नाही,
आज दिवसभरात तरी नाही आलाय. नाही, त्याला जीवाची काळजी असेल तर आत्ताच गप्प बस म्हणावं, नाही तर काही खरं नाही त्याचं. बाबा तुम्ही उगाच कशाला टेन्शन घेताय. नाही नाही, मी टेन्शन कशाला घेऊ. अगं, ज्याची शिकार होणार त्याने टेन्शन घ्यायचं. शिकार करणाऱ्यांनी शिकार करावी, आणि ती मी लवकरच करणार आहे. तू फोन केला होतास? तुला सांगितलं नाही विक्रमनी? नाही, मीच असं ठरवलं की तुम्हा दोघींची भेटच घालून द्यावी, म्हणजे सगळ्या गोष्टींचा उलगडच होईल. नवरा बायकोचं नातं हे खरोखर चक्रावून टाकणारी गोष्ट असते, नाही? म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे बघून असं वाटतं की यांचा संसार किती सुखाचा चाललाय, पण ह्याची कल्पना नसते की खरं तर त्यांचं नातं एका ज्वालामुखीच्या तोंडावर बसलेलं आहे. जोपर्यंत ती ज्वालामुखी शांत आहे, त्याचा उद्रेक होत नाही, तोपर्यंत सगळं सुखात चाललेलं असतं. अंतर फक्त उद्रेक होण्या न होण्यामधलं आहे. आणि दुसरीकडे एखाद्या माणसाला बघून असं वाटतं की अरे, यांच्या आयुष्यात भांडणाशिवाय दुसरं काही घडतच नाही, सारखे एकमेकांचा जीव घ्यायला उठलेले असतात. असं वाटत असतानाच लगेच दुसऱ्या क्षणी असं वाटतं की अरे, एकमेकांमध्ये किती समरसून गेलेत, जणू काही घडलंच नाही. जसं आभाळ निरभ्र व्हावं तसं ह्यांचं नातं साफ आणि स्वच्छ होऊन जातं. खरंय विक्रम, मलाही ही जादू होण्याचा प्रत्यय आलाय. फक्त ही जादू घडवणारं दुसरं तिसरं कोणी नव्हतं तर तू आणि नयना होतात. देवासारखे धावून आलात तुम्ही माझ्यासाठी, आणि आणि आमचं लग्न वाचवलं. काय गंमत आहे बघ. तेव्हा आम्ही दोघं तुमचं लग्न वाचवण्यासाठी धडपड करत होतो, आणि असं काय झालं विक्रम? एकदम शांत का झालास? भाग्यश्री, तू आज लवकर आलास विक्रम? गप्पा मारायला. गप्पा? हा, म्हणजे भाग्यश्री म्हणाली की बरेच दिवसात तुमची भेटच नाही झाली. तर मीच तिला म्हटलं की घरीच ये गप्पा मारायला. तू भाग्यश्रीला घरी बोलवलंस? मी आत्ताच विक्रमला सांगत होते की तुम्ही दोघांनी माझं घर वाचवलं, संसार वाचवला, आणि त्यानंतर आम्ही दोघं नवरा बायको मात्र एकमेकांमध्ये इतके रमून गेलो की तुम्हाला साधा धन्यवाद करायचा फोन सुद्धा केला नाही आम्ही. खूप लाज वाटली आम्हाला. आम्ही इतके कसे अक्कलपोटी झालो. गरज सरो वैद्य मरू म्हणतात ना, तसं केलं आम्ही तुमच्या बाबतीत. म्हणून मग मीच विक्रमला फोन केला. म्हटलं आपण खूप दिवसात भेटलो नाही, बोललो नाही. तू फोन केला होतास? हो. तुला सांगितलं नाही विक्रमनी? नाही, मीच असं ठरवलं की तुम्हा दोघींची भेटच घालून द्यावी, म्हणजे सगळ्या गोष्टींचा उलगडच होईल. बरं केलं ना मी. भाग्यश्री, आल्यापासून काही चहा वगैरे नसेलच ना झाला? राहू दे ग, घेऊ नंतर. तू बस ना. अगं, माझा पण व्हायचाच आहे. सगळ्यांचाच घेऊन येते. मी चहा टाकते आलेच. भाग्यश्री, मी 2 मिनिटात आलो. बस.
खोटं लपवण्यासाठी आता आणखी किती खोटं बोलणार आहेस? याला खोटं बोलणं म्हणत नाहीत विक्रम. जेव्हा माणूस शैलेशला भेटायला जातो असं सांगून मयांकला भेटायला जातो तेव्हा त्याला खोटं बोलणं म्हणतात. काय झालं विक्रम? तुला अजूनही वाटतं काही झालेलंच नाहीये? कोणी प्रश्न विचारला ना विक्रम की त्याला उत्तर द्यावं, प्रतिप्रश्न नाही करू. खोटी उत्तरं देण्यापेक्षा प्रतिप्रश्न केलेले बरे, नाही का? कोणी दिली खोटी उत्तरं विक्रम? काल तू घरी सांगून गेली होतीस की तू भाग्यश्रीकडे जातोस. मलाही तेच सांगितलंस काल तू. आज सकाळी पुन्हा मी विचारलं तेव्हा तू मला हेच बोललीस. पण तिकडे भाग्यश्री म्हणते की कित्येक दिवस तुमची भेटच नाही. इनफॅक्ट ती आणि समरेश आपल्या घरी येऊन गेल्यानंतर तुम्ही भेटलेलाच नाही आहात असं फोनवर बोलली ती मला. तू भाग्यश्रीला फोन केला होतास? तिने केला होता मला आभार मानण्यासाठी. विक्रम, तुझ्यामुळे आमचा संसार वाचला. काय आयरनी आहे. जो फोन तिने मला आभार मानण्यासाठी केला होता त्याच फोनमध्ये नकळत ती बोलून गेली की तुझी बायको तुझ्याशी कसं खोटं बोलते. का असं करतेस? म्हणजे माझ्याशी खोटं बोलण्याची काय गरज पडली तुला? मी खोटं बोलत नाहीये विक्रम. मला अजिबात गरज नाहीये त्याची. तुझं अजून म्हणणं आहे की तू भाग्यश्रीकडे? मी तुला एवढंच सांगितलं विक्रम की मी भाग्यश्रीकडे गेले होते. आमची भेट झाली असं नाही मी तुला सांगितलं. मी गेले होते घरी पण तिच्या घराला कुलूप होतं. तिथून पुढे मग मी शॉपिंगला गेले. एक खोटं लपवण्यासाठी आता आणखी किती खोटं बोलणार आहेस? तुला खोटं वाटत असेल तर जाऊन भाग्यश्रीला विचार मी तिच्या घरी गेले होते का नाही. तिच्या सोसायटीच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे की नाही माझी हे जाऊन चेक कर. एवढी डिटेक्टिव्हगिरी करतोच तर हेही कर. मी काही डिटेक्टिव्हगिरी वगैरे करायला गेलेलो नव्हतो. भाग्यश्रीचाच मला फोन आला होता की याला खोटं बोलणं म्हणत नाहीत विक्रम. जेव्हा माणूस शैलेशला भेटायला जातो असं सांगून मयांकला भेटायला जातो तेव्हा त्याला खोटं बोलणं म्हणतात. हो. अच्छा, तर तू ते उकरून काढणार आहेस. त्यावेळेला मी तुला सांगितलं होतं मी खोटं बोललो कारण असतं ना. कारण तर खुनाचं सुद्धा असतं रे. मुद्दा तो नाहीये. का आपल्या दोघांमध्ये असा हा डिस्कनेक्ट येतोय? आपण दोघे असे कधीच नव्हतो. डिस्कनेक्ट दोघांमध्ये विक्रम. आणि त्याची कारणं दोघांनीही शोधायला हवीत. कोणी ऐकायला नाही.
हॅलो, कपिल भुतकर बोलतोय. काय विशेष? हो, विशेषच आहे. 4 कोटी रुपयांच्या संदर्भात बोलायचं होतं. काय? मिस्टर वनारसे, माझी अशी खात्री आहे की ते पैसे तुमच्या घरातच कुठेतरी आहेत.